स्ट्रीट स्टाईल खमंग डोशाचा स्वाद अजूनही मिस करताय? चला तर आज बनवूया क्रिस्पी डोसा, तोही ह्युमन हायड्रोच्या या कास्ट आयर्न तव्यामध्ये. माझ्या मुलांना क्रिस्पी डोसा फार आवडतो, पण बऱ्याच वेळा डोसा बनवताना तो तव्याला चिकटतो किंवा तुटतो. साधा पॅन तो क्रिस्पीनेस देऊ शकत नाही, ना लोखंडाची पोषण मूल्य. बऱ्याच वर्षापासून मी एका चांगल्या तव्याच्या शोधात होती, ज्यावर छान क्रिस्पी डोसाही बनेल, शिवाय त्यातून लोखंडाची पोषण मूल्यही मिळतील. असा हा तवा मला मिळाला आहे. हा आहे ह्युमन हायड्रोचा कास्ट आयर्न तवा. जाड बेस आणि नैसर्गिक नॉनस्टिक असलेला हा तवा तुम्ही गॅस आणि इंडक्शन दोन्हीवरही वापरू शकता. हा तवा अगदी सहजपणे स्वच्छही करता येतो. कास्ट आयर्नचा हा तवा पहिल्यांदा तर सॉफ्ट काथा आणि साबणाने घासून स्वच्छ धुवून घ्यायचा. तो पुसून त्याला गॅसवर ठेवायचे. आता त्यात तेल घालून त्यावर कांदा घालून छान परतवायचे. रात्रभर असेच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा काथा साबणाने घासून स्वच्छ धुवायचे. तवा वापरण्यासाठी तयार आहे. आता गॅसवर तवा ठेवायचा, तेल घालून कांदा फिरवायचा. ही प्रोसेस फक्त पहिल्या डोशासाठीच करायची आहे. आता त्यावर बॅटर घालून डोसा छान पसरवायचा. वरून थोडे तेल घालायचे. तेल ऑप्शनल आहे. क्रिस्पी झाल्यावर डोसा काढून घ्यायचा. असा हा क्रिस्पी डोसा खाऊन मुलंही खुश आणि त्यांना बघून त्यांची आईही खुश. असा हा ह्युमन हायड्रोचा कास्ट आयर्न तवा जर तुम्हाला मागवायचा असेल तर त्याची लिंक बायोमध्ये दिली आहे. तुम्ही हा तवा मागवू शकता.